माझ्यासोबत आहेत आनंद भंडारी, हे मराठी अभ्यास केंद्राचे आणि शालेय शिक्षण अभ्यास समिती समन्वय समितीचे कार्यवाह आहेत आणि सुहास राणे हे संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे संयोजक आहेत. त्यांना काही एका नव्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींची निवड स्थानिक पातळीवर व्हावी, मराठी लोकप्रतिनिधींची निवड व्हावी असं वाटत आहे. अशा लोकांच्या एका टीमचं प्रतिनिधित्व सुहास राणे करतात आणि संभाजी ब्रिगेडचे मुंबई शहराचे ते अध्यक्ष आहेत. आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतली आहे आणि त्या पत्रकार परिषदेला अगदी शॉर्ट नोटीसवर बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. या पत्रकार परिषदेचा उद्देश महापालिकेसाठी मराठी नामा अशा प्रकारचं शीर्षक या पत्रकार परिषदेला आम्ही दिलं आहे. तर हा सर्वसाधारणपणे निवडणुका होतात त्यावेळेला राजकीय पक्ष त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध करतात. गेल्या काही वर्षांमध्ये काही राजकीय पक्षांनी जाहीरनामा हा फार योग्य शब्द नाही किंवा जाहीरनाम्याची पूर्तता लोक करत नाहीत म्हणून आम्ही वचननामा करू अशा प्रकारचा शब्दही वापरलेला आहे. तर जाहीरनामा असेल, वचननामा असेल, या सगळ्याच्या पोटातली जी भूमिका आहे ती राजकीय पक्षांचं स्वतःचं म्हणणं त्या निवडणुकीच्या आगीमागे लोकांच्या पुढे नेणं हे आहे. आम्ही नागरी समाजाच्या चळवळीकडे मराठीचं काम करणारे लोक आहोत आणि त्यामुळे आम्हाला या निवडणुकीच्या निमित्ताने आणि या निवडणुकीच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नाही तर महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जरी आपल्या सगळ्यांचं अधिक लक्ष मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित झालेलं असलं तरी महाराष्ट्राच्या इतर पालिकांचे प्रश्न सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि स्थलांतराचा प्रश्न, मराठी माणसाच्या वंचिततेचा प्रश्न आणि मराठी माणसासमोर, मराठी भाषेसमोर, मराठी शाळांसमोर निर्माण झालेले प्रश्न या सगळ्या गोष्टी आता फक्त मुंबई शहरापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. तुम्ही ठाण्यात गेला तर तुम्हाला हे ठाण्यामध्ये दिसेल, पुण्यात, नाशकात, नागपुरात सगळीकडे तुम्हाला हे दिसणार आहे. आणि म्हणून आम्ही परवा मराठीसाठी काम करणाऱ्या अनेकांना सोबत घेऊन एक मराठी नाम्याचा मसुदा लोकांच्या पुढे सादर केला आणि त्या मराठी नाम्याच्या मसुद्यामध्ये इतर लोकांकडनं गेल्या 2 दिवसामध्ये ज्या काही सूचना आल्या त्या सूचनांच्या आधारे हा मराठी नाम्याचा मसुदा अपडेट करून, अद्ययावत करून आज आम्ही हा तुमच्या पुढे मांडतो आहोत. आता हा जो मसुदा आहे किंवा हे जे मराठी नाम्याचं पत्रक आम्ही आपल्याशी शेअर करतो आहोत हे माध्यमांच्या सहकार्याने खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्या पर्यंत गेलेलं आहे किंवा जात आहे. आज सकाळी आम्ही समाज माध्यमावरून म्हणजे मराठी अभ्यास केंद्राच्या समाज माध्यमावरून, मराठी अभ्यास केंद्राच्या सोबत काम करणाऱ्या इतर व्यक्ती संस्थांच्या समाज माध्यमावरून आम्ही लोकांना अशी विनंती केली होती की हा मराठी नामा आम्ही लोकांच्या पुढे सादर करत आहोत. त्याला तुमचा पाठिंबा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही पाठिंबा आहे असं म्हटलं तर आम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल. आता अशा प्रकारचा जो पाठिंबा आहे तो व्हर्च्युअल असतो. काही वेळेला लोक अंगठा दाखवतात, त्याच्यातून कृती निर्माण होतेच असं नाही. पण आज सकाळपासून काही हजार लोकांपर्यंत हा मराठी नामा पोहोचला आहे आणि 15 तारखेपर्यंत जेव्हा निवडणूक महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांची होईल त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात हा मराठी नामा राजकीय पक्षांच्या पुढे जाईल, त्याची चर्चा होईल आणि हा मराठी नामा महानगरपालिकांमध्ये ज्यांची कोणाची सत्ता येईल ते लोक सत्तेवर आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करतील का याबद्दल त्यांना बांधून घेण्याचा काही एक प्रयत्न या मराठी नाम्यातून आम्ही करतो आहोत. सुहास राणे आमच्या सोबत इथे यासाठी आहेत की सुहास राणे आणि त्यांच्याबरोबर 15-20 लहान मोठ्या संघटनांना असं वाटलं की संयुक्त महाराष्ट्र समितीचा जसा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला, राजकीय प्रयोग झाला, तशा प्रकारचा प्रयोग संयुक्त महाराष्ट्र आघाडीचा आपण करून पाहावा आणि सर्वसामान्य माणसांमधनं लोक उभे राहू शकतात का. आपल्याला असं दिसतंय की निवडणुका हा अत्यंत खर्चिक मामला झालेला आहे. 10-15 कोटी रुपये अगदी नगरसेवक होण्यासाठी लोकांना लागत आहेत. अशा वेळेला सर्वसामान्य घरातल्या 8 मराठी लोकांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं राहण्याचं ठरवलेलं आहे आणि अशा प्रकारच्या मराठी माणसांची भीड चेपावी, त्यांना एक प्रकारचं धाडस निर्माण व्हावं आणि केवळ धनदांडगे आणि गुंडपुंडांचीच राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ नये या प्रकारची धारणा निर्माण व्हावी आणि समाजात वाढावी यासाठी सुहास राणेंच्या सोबत आम्ही आहोत.
जसं सुहास राणेंच्या सोबत आहोत तसं आम आदमी पार्टीच्या मध्ये काम करणाऱ्या प्रणाली राऊत प्रभाग क्रमांक 190 मधून निवडणूक लढवत आहेत. त्या माहीमच्या मराठी शाळेसाठी आमच्या बरोबर जे काही आम्ही संघर्ष करतोय त्या संघर्षामध्ये आमच्या सोबत आहे. जिथे कुठे ज्या कुठल्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मराठी माणसं आहेत आणि ही मराठी माणसं मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणसांचा रोजगार आणि महाराष्ट्राची अस्मिता याबद्दल केवळ प्रतिकात्मक नाही तर प्रत्यक्ष कृतीशील भूमिका घेणार आहेत त्या लोकांना आम्ही पाठिंबा देणार आहोत. याची दोन महत्वाची कारणं मी तुम्हाला सांगतो. त्याचा उल्लेख काल परवाच्या आमच्या बातमीमध्ये पण आलेला आहे. काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीयांसाठीचा जाहीरनामा 2 दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला. आतापर्यंत काँग्रेस पक्षाला आपण उत्तर भारतीय धार्जिणा मानत होतो, पण काँग्रेस पक्षामध्ये एवढा दिलासरेपणा वाढलेला असेल की ते मराठी लोकांचा जाहीरनामा तयार करण्याच्या आधी उत्तर भारतीयांचा जाहीरनामा तयार करतील. इतकं त्यांना उत्तर भारतीयांचं प्रेम आलंय, कळवळा आलाय किंवा त्यांची भीड चेपली आहे. ही एक अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. जर काँग्रेसने तसं केलं तर भारतीय जनता पक्ष आणखी 4 दिवसामध्ये जे गुजराती मारवाड्यांसाठी जाहीरनामा करायला मागे पुढे पाहणार नाही. कदाचित छुप्या पद्धतीनं तो अगोदरच झालेला असेल. हा एक मुद्दा. आणि दुसरं कृपाशंकर सिंग नावाचा इसम जो आतापर्यंत काँग्रेसमधल्या दिल्लीतनं मुंबईत येणाऱ्या लोकांच्या बॅगा उचलण्याचं काम करत होता आणि इतर सेवा पुरवण्याचं काम करत होता, तो आता भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वच्छ झालेला आहे. आणि तो असं म्हणाला की आम्ही एवढे नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय माणूस मुंबई शहराचा महापौर होऊ शकेल. मुंबई शहर असेल, मीरा भाईंदर असेल, ठाणे असेल, या शहरांमध्ये एवढी मुजोरी उत्तर भारतीयांची वाढते. स्थलांतर मराठी लोक करत नाही तसं नाही, पण स्थलांतर केल्यानंतर मराठी लोक दुसऱ्या राज्यांवर ताबा मिळवण्याचा राजकीय प्रयत्न करत नाहीत. ही एक अत्यंत धोकादायक बाब आम्हाला वाटते. आणि म्हणून आम्ही जे काम करतो आहोत, वारंवार आम्ही पत्रकार मित्रांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधातल्या आंदोलनाच्या दरम्यानही लोकांना हे सांगतो, हे विशिष्ट राजकीय पक्षाचं काम नाही, पण हे राजकीयच काम आहे. कारण भाषेचा संघर्ष हा मूलतः राजकीय आहे. त्यामुळे तुम्ही राजकीय कृतीपासून, राजकीय आंदोलनापासून अंगचोरपणा कराल आणि आम्ही फक्त एनजीओ चालू, आम्ही फक्त नागरी समाजाचं काम करू असं जर आपण करत राहिलो तर आत्ताच मराठी माणसाला परिघावर फेकलं गेलेलं आहे. आणखी 5-10 वर्ष आपण शांत राहिलो तर मुंबई शहर हे महाराष्ट्राचं भूतपूर्व शहर होण्याचा धोका आहे. याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. म्हणजे पत्रकार परिषद आम्ही घेतोय, निवडणुका जवळ आल्या, राजकीय पक्ष पण बोलतायत. तुमच्यापैकी जी कोणी मंडळी शहाणी सुरती मंडळी आहे, एमएमआरचं वेगळं राज्य होण्याचा धोका अत्यंत जवळ आहे. 3री आणि 4थी मुंबई नावाची जी एक गोष्ट मंत्रालयात बसणाऱ्या इन्फ्रामॅनने आपल्या पुढे लादलेली आहे, त्यातनं ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे उत्तर भारतीयांची संख्या आणि गुजर मारवाड्यांचा पैसा वाढेल, मराठी माणूस परिघावर आधीच फेकला गेलाय, तो परिघाच्या बाहेरही फेकला जाईल आणि त्यातनं मराठी माणूस महाराष्ट्राचं फक्त विभाजन होणार नाही तर विदर्भ पण वेगळा होऊन त्रिभाजन होण्याचा आणि मराठवाड्याला ज्या पद्धतीनं आपण वागवतो आहोत ते पाहता मराठवाड्यामध्ये सुद्धा स्वतंत्र राज्याची मागणी करणारी अनेक लोक आहेत. महाराष्ट्राच्या चिरफाड्या होण्याचा धोका आहे. त्या धोक्यापासून दूर जाण्यासाठी आणि तो धोका रोखण्यासाठी हा महाराष्ट्राच्या वाढत्या शहरीकरणाची दखल घेणारा आणि तिथल्या मराठी माणसांची बाजू मांडणारा अशा प्रकारचा हा मराठीनामा आहे. तुम्हाला आता माझे सहकारी हा मराठीनामा तुमच्याकडे वितरित करतील. दरम्यानच्या काळात यातले काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मी तुमच्या पुढे सांगतो. पहिला जो भाग आहे तो महानगरपालिका निवडणुकीच्या मतदारांच्या साठी आहे. आम्ही स्पष्टपणे असं म्हटलंय, राजकीय पक्ष आणि धर्म कोणताही असो, मराठी उमेदवारालाच मत द्या. याचा अर्थ मराठी मुसलमान, मराठी बौद्ध, मराठी ख्रिश्चन, गावगाड्यामध्ये रमलेल्या गावगाड्यामध्ये त्याचं बस्तान बसलेलं आहे असा मराठी जैन, या सर्व लोकांना आम्ही मराठी मानतो. मराठी माणसांमध्ये धर्माच्या आधारे भेदभाव करण्याचा
जो एक वेळा चाळा गेली काही वर्ष महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत पद्धतीने होतो आहे तो आम्ही पूर्णतः नाकारतो. जिथे एकापेक्षा अधिक जास्त मराठी उमेदवार आहेत तिथं जो उमेदवार मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती याला महत्व देणार आहे त्या उमेदवाराला प्राधान्य द्या. सार्वजनिक ठिकाणी मराठी नीट बोलू शकणाऱ्या आणि आवर्जून बोलणाऱ्या उमेदवाराला पसंती द्या. असे काही उमेदवार आपल्याकडं मराठी आडनावाचे आहेत की ते असं म्हणतात मीरा भाईंदर मध्ये गेलं की आपोआप माझ्या तोंडातून हिंदी बाहेर यायला लागते. त्यांच्या तोंडातून हिंदी बाहेर येत असेल तर त्यांचं तोंड कायमचं राजकीय दृष्ट्या बंद करता येईल का याचाही विचार मतदार म्हणून लोकांनी केला पाहिजे. निवडणुकीचा प्रचार प्रसार मराठीतून करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्या. तुम्ही गुजराती विभागामध्ये मतदारांसाठी आवाहन करत असाल, तुम्ही मुसलमानांना आवाहन करत असाल, महाराष्ट्रातला मुसलमान मग तो कोकणातला खास तो संभाजीनगर मधला असेल किंवा उत्तर भारतातला मुंबईत आलेला मुसलमान असेल त्यांची भाषा मराठी आहे. आणि हे मी म्हणत नाही, हमीद दलवाईंच्या काळापासून हे म्हटलं गेलंय की महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठी आहे. बाबासाहेबांनी दलितांना तुम्ही शिका असं म्हटलंय, इंग्रजीतूनच शिका असं म्हटलेलं नाही. आणि त्यामुळे आम्ही असं म्हणतो मराठीतून शिका, मराठी कारणासाठी संघर्ष करा आणि महाराष्ट्र धर्माची लढाई करा या प्रकारची भावना आम्ही मांडतो. जे लोक स्थलांतरित असे उमेदवार आहेत, जे असे उमेदवार भाषिक सांस्कृतिक ओळख महाराष्ट्राची पुसून टाकण्याचा प्रयत्न करतायत तो उमेदवार नाकारा. महानगरपालिका प्रशासनाशी आमचं काय भांडण चाललंय गेल्या काही महिन्यामध्ये आपण समाज माध्यमावर पाहिलंय. आमची मागणी आहे महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठी असायला पाहिजे. गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी खान असेल का इथला महापौर अशा प्रकारची चर्चा सुरू केलेली आहे. मराठी बोलणारा कोकणातला आणि मराठवाड्यातला खान असेल आणि मराठी माणसांच्या हिताला प्राधान्य देणारा असेल तर तो खान आहे का कांबळे आहे का पवार आहे का जोशी आहे हे मॅटर करत नाही. आडनावाने मराठी असलेल्या माणसाला आमचा विरोध आहे, प्रत्यक्षामध्ये मराठी असलेल्या माणसाला पाठिंबा आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळासह पालिकेचे सर्व प्रकारचे आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार खरेदी आदेश मराठीतच उपलब्ध करून दिले पाहिजे. आता फक्त पहिलं पान मराठीमध्ये दिसतं, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की आपला सगळा मजकूर महापालिकेचा इंग्रजीमध्ये असतो. कारण महापालिकेच्या लबाड अधिकाऱ्यांना हे माहित आहे की लोक आतली पानं वाचायचे कष्ट घेत नाही. लोक फक्त पहिल्या पानाचा स्क्रीनशॉट घेतात आणि त्यांना वाटतं की आपलं ऐकून महापालिकेने मराठीत केलंय, तर ते पूर्णतः मराठीत होणं गरजेचं आहे. महापालिकेच्या हद्दीमधल्या दुकानांच्या पाट्या मराठीत नसणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. आणि मराठीमध्ये पाट्या म्हणजे जसा कर्नाटकात नियम आहे, जसा देशातल्या इतर राज्यांमध्ये नियम आहे, मराठीतली पाटी एकूण पाटीच्या 60% आणि उरलेल्या 2 पाट्या तुम्हाला इंग्रजी आणि हिंदीतल्या करायच्या असतील तर त्या 20-20% करा किंवा एकच भाषा करायची असेल तर 40% करा. पण मराठी पाटी सर्वात मोठी, सर्वात पुढे, सर्वात दर्शनी भागामध्ये असायला पाहिजे. आणि जे अधिकारी हे करणार नाही, कारण महानगरपालिकेच्या गुमास्ता विभागातल्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ल्याशिवाय या प्रकारची लबाडी पचू शकत नाही. महानगरपालिकेचे गुमास्ता विभागातले, आस्थापना विभागातले जे अधिकारी याच्यात पैसे खात असतील त्यांना ते पैसे दंडात्मक भरावे लागतील, इतका जबर दंड त्यांना केला गेला पाहिजे. मांसाहारावरून घर नाकारण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. मांसाहारावरनं घर मराठी बहुजनांना नाकारली जात आहेत असं नाही, प्रत्येक मराठी माणसाला नाकारली जात आहेत. आणि कोणाकडनं नाकारली जात आहेत? जे बाहेर जाऊन बार आणि रेस्टॉरंट मध्ये दारू पितायत आणि मटण आणि फिश खातायत त्यांना त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या देरासरच्या परिसरामध्ये मराठी माणसांचा बाट लागतोय. तर ज्या सोसायट्यांमध्ये असं घडतंय त्या सोसायट्यांची जर पाणी आणि वीज कापून टाकलं पाहिजे. आता हे लोकांना असं वाटेल की हे मानवाधिकाराला धरून आहे की नाही, तर मानवाधिकाराला का धरून नाहीये, का धरून आहे? लोकांना त्यांच्या राज्यामध्ये घर न देणं हेच मुळात मानवाधिकाराला धरून नाही. जे लोक हे करतात त्या माणसांचा नीट बंदोबस्त केला पाहिजे.
महानगरपालिकेच्या हद्दीतली रस्ते, चौक, बागा, क्रीडांगण, मैदान यांना मराठी व्यक्ती आणि मराठी संस्कृती यांच्या प्रतीकांची नावं द्यावी. महानगरपालिका हद्दीमध्ये मराठी भाषेवर जिथं कुठे अन्याय होत असेल तिथं प्रभागनिहाय मराठी दक्षता केंद्राची स्थापना करावी. विधिमंडळाची जशी राजभाषा समिती आहे आणि आपल्यातल्या काही जुन्या मंडळींना माहिती असेल 2010 साली आम्ही केलेल्या आंदोलनानंतर विधिमंडळाची राजभाषा समिती शासनानं तयार केली आहे. तशाच प्रकारची राजभाषा समिती महानगरपालिकांचं कामकाज मराठीमधलं होतं का नाही हे तपासण्यासाठी मनपाची सर्व महानगरपालिकांची राजभाषा समिती स्थापन करावी. महानगरपालिकेचं सर्व महानगरपालिकांचं सार्वजनिक ठिकाणी त्यांना नीट दृश्यमान असं भाषेचं स्थान होईल या पद्धतीनं मराठीचा वापर ठळकपणाने व्हायला पाहिजे. मुंबई विद्यापीठाने मुंबई मराठी साहित्य संघाने अमराठी लोकांना मराठी शिकवण्याची व्यवस्था केलेली आहे. व्यवस्था झालेली नाही असं नाही, अमराठी लोकांच्या मुजोरपणामुळे त्यांना मराठी शिकायचं नाहीये. त्यामुळे या शहरात आल्यानंतर 6 महिन्यात 1 वर्षात लोकांनी ती भाषा शिकल्याचं प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर असायला पाहिजे. तशा प्रकारच्या सोयी आजच्या घडीला शासनाच्या पातळीवर उपलब्ध आहेत आणि त्या अधिक वाढवता येतील आणि त्या वाढवल्या तर अमराठी लोकांना मराठी शिकवणाऱ्या मराठी तरुणांना मराठी तरुणींना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे, रोजगार उपलब्ध होण्याची सोय आहे. तिसरा जो भाग आहे तो महानगरपालिकेच्या संधी आणि प्राधान्याबद्दल आहे. आपल्याकडे साधारणपणे भूमिपुत्र हा शब्द शिवसेना आणि मनसेचे लोक वापरतात. आम्हाला असं वाटतं आपण 60 वर्ष भूमिपुत्रांबद्दल बोललो आहोत. आता भूमिपुत्र आणि भूमिकन्या दोघांच्याही बद्दल बोललं पाहिजे. महाराष्ट्रातल्या मराठी स्त्री पुरुषांबद्दल बोललं पाहिजे. किमान 80% कंत्राट मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांना मिळाली पाहिजे. महानगरपालिकेच्या नोकर भरतीमध्ये 80% प्राधान्य मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना मिळायला पाहिजे. फेरीवाल्यांचं ओळखपत्र देताना 80% प्राधान्य मराठी भूमिपुत्र आणि भूमिकन्यांना मिळालं पाहिजे. हा मुद्दा का महत्वाचा आहे? काल वर्षा गायकवाडांना ज्या वेळेला हिंदी लोक उत्तर भारतीयांसाठी त्या जाहीरनाम्याच्या बद्दल विचारणा केली तेव्हा त्या असं म्हणाल्या की उत्तर भारतीयांबद्दल आम्हाला कायमच आदर वाटत आलेला आहे, कायमच प्रेम वाटत आलेलं आहे. अशा प्रकारचं वाक्य वर्षा गायकवाड यांनी गेल्या 10 वर्षामध्ये धारावीतल्या मराठी लोकांबद्दल किंवा धारावीतल्या बौद्धांच्या बद्दल केल्याचं आमच्या ऐकिवात नाही. मग असा तुम्हाला काय पुळका आलेला आहे उत्तर भारतीयांचा की मराठी लोकांचा जाहीरनामा काढायच्या अगोदर तुम्हाला उत्तर भारतीयांचा जाहीरनामा काढावासा वाटतो. त्यांच्या त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी डिजिटल परवाने दिले जातील असा मुद्दा मांडला आहे. डिजिटल परवाने द्या, आणखी अत्यंतिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्या, पण मराठी माणसाला परवाने द्या असं आमचं म्हणणं आहे. परराज्यीय नागरिकांना व्यवसाय परवाना देताना त्या व्यवसायामध्ये स्थानिक भूमिपुत्र आणि भूमिकन्या यांच्या सहभागाची अट घालावी. स्वतंत्रपणाने कोणालाही इथे उद्योग करता येणार नाही. सहभागाची अट अत्यंत आवश्यक आहे. आणि परराज्यीय नागरिकांना महापालिकेच्या हद्दीत व्यवसाय धंद्यांसाठी परवाने देताना मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक करावं. इथे आपल्या देशात या गोष्टी महाराष्ट्रासारख्या ठिकाणी लोक धाडसाने करत नाही म्हणून जगात या गोष्टी होत नाहीत असं नाही. जर्मनीत जाणाऱ्या लोकांना जर्मनच्या परीक्षा पास झाल्याशिवाय त्या शाळा तिथल्या व्यवस्थेत प्रवेश नाहीये. युरोप आणि ब्रिटन आणि अमेरिकेत जाणाऱ्या लोकांना टोफेलच्या परीक्षा दिल्याशिवाय त्या देशांमध्ये प्रवेश नाहीये. त्या सगळ्या गोष्टी योग्य आहेत असं म्हणणाऱ्या लोकांना ज्या वेळेला मागे दिवाकर रावतेंनी रिक्षाच्या परवान्यासाठी टॅक्सीच्या परवान्यासाठी लोकांना मराठी आलं पाहिजे असा आग्रह धरला तेव्हा लोकांचं असं म्हणणं पडलं पण का मराठी शिकायचं आहे? उलटा प्रश्न असा आहे की का मराठी शिकायचं नाही? महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही रोजगार कमावता, तुमच्या राज्यांमध्ये अत्यंतिक बखालीकरण आहे, तुमच्या राज्यांमध्ये कमालीचं जातकारण आहे, तुमच्या राज्यांमध्ये बायकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न जे राज्य सोडवतं, जो समाज सहिष्णुपणे तुम्हाला स्वीकारतो त्या राज्याची भाषा पण बोलायची नाही
एवढा मुजोरपणा लोकांमध्ये जर असेल तर त्यांनी शांतपणाने आपल्या राज्यामध्ये परत गेलं पाहिजे. म्हणजे मग तो जो स्पेस मोकळा होईल तो महाराष्ट्राच्या इतर भागातल्या स्थलांतरितांना वापरता येऊ शकेल. महानगरपालिकेच्या शाळांबद्दलचा मुद्दा सांगतो आणि मग शेवटचा मुद्दा आहे. महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या अनुदानित आणि गुणवत्तापूर्ण शाळा चालवणं ही महानगरपालिकेची प्राथमिकता आणि धोरण असल्याचं कृतीमधून सिद्ध करावं. आपल्यापैकी काही लोकांनी आम्ही कार्यकर्ते भूषण गगराणी यांना भेटायला गेलो, त्याचा व्हिडिओ कदाचित पाहिला असेल. त्या व्हिडिओमध्ये गगराणी असं म्हणतात की आम्ही गृह भेटी देतो. म्हणजे महानगरपालिकेचे लोक लोकांच्या घरी जातात आणि मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये या असं मुलांना आणि मुलांच्या पालकांना सांगतात. असं आपण क्षणभर गृहीत धरू की हे बरोबर आहे. एकीकडे तुम्ही 4 मुलांच्या घरी जाऊन गृहभेटी देताय, दुसरीकडे 400 मुलं ज्या शाळेत आहेत ती शाळा तुम्ही ठरवून धोकादायक करून पाडून टाकता आणि मग त्या मुलांना 4 किलोमीटर अंतरावर पाठवता. म्हणजे थोडस बरं करायचं आणि बचकाभर वाईट करायचं अशा प्रकारची प्रशासकीय लबाडी महानगरपालिका करते जी लोकांच्या लक्षात आलेली आहे. दुसरं, आता महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई शहरात किंवा इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अमराठी माध्यमाच्या शाळा महानगरपालिकांनी काढलेल्या आहेत. आपण खूप भाषिक सहिष्णुता दाखवली. तेलुगू शाळा आहे, कन्नड शाळा आहे, तमिळ शाळा आहे, मल्याळम शाळा आहे. भारतातल्या सगळ्या भाषांची सेवा करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर नाहीये. जेवढ्या तेलुगू शाळा आपण काढल्या, जेवढ्या कन्नड शाळा आपण काढल्या, त्याच्या 1% तरी मराठी शाळा आंध्र प्रदेशमध्ये आहेत का? हिंदी शाळा जेवढ्या आपण काढल्या त्याच्या 1% तरी शाळा उत्तर भारतामध्ये आहेत का? खरं तर मराठी माध्यमाच्या शाळा उत्तर भारतात असण्याची गरज आहे. म्हणजे ते जरा नीट मराठी शिकतील आणि शिकून महाराष्ट्रात येतील. पण असं जर घडत नसेल तर इतर माध्यमांच्या शाळा सरकारने किंवा महानगरपालिकांनी काढू नये. मुंबई पब्लिक स्कूलच्या ज्या प्रयोगाबद्दल काल परवा वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात आलेली आहे, मुंबई महानगरपालिका ती जाहिरात करते. हा प्रयोग आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेला आहे आणि आम्ही उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली तेव्हा सुद्धा मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग घातक आहे हे त्यांना समोरासमोर भेटून सांगितलेलं आहे. मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून एसएससी बोर्डाच्या इंग्रजी शाळा, सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई बोर्डाच्या इंग्रजी शाळा काढणं असा प्रयोग आहे. त्यातनं आणखी 5 वर्षांनी महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकांमधून मराठी शाळा हद्दपार होतील. कारण जी वाईट गोष्ट मुंबईमध्ये सुरू होते त्या गोष्टींची पुनरावृत्ती राज्यातल्या इतर शहरांमध्ये होते. त्यामुळे ते थांबवलं पाहिजे. केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळा काढायच्या असतील, सीबीएसई, आयसीएसई किंवा आयजीसीएसई, तर त्या मराठी माध्यमाच्याच काढल्या पाहिजेत. आणि जिथे शाळा धोकादायक वाटतायत तिथे नव्याने त्या शाळेची जिथे शाळा उभारली जाणार आहे पूर्णतः शाळा उभारली गेली पाहिजे. त्या ठिकाणी व्यावसायिक किंवा निवासी गाळे कोणत्याही परिस्थितीमध्ये उभारले जाता कामा नये. आणि शालेय शिक्षणावर महानगरपालिकेचा जो काही निधी आहे तो निधी प्राधान्याने मराठी शाळांवरच खर्च झाला पाहिजे. आणि महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधांबद्दलचे 2 मुद्दे सांगतो आणि थांबतो. परराज्यातून आलेल्या नागरिकांना त्यांचे सण उत्सव साजरे करण्याकरता महानगरपालिकेनं महाराष्ट्रातल्या सणांप्रमाणे सुविधा देण्याची गरज नाहीये. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यांनी असं म्हटलंय की छठ पूजेच्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी ते घाट बांधून देणार आहे. रेल्वे स्टेशनवर आलेल्या लोकांच्या बसायची, उठायची आणि निवासाची, आरामाची व्यवस्था करणार आहे. हे सगळं जर काँग्रेसला करायचं असेल तर त्यांनी अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या बाहेर एखादा भूखंड घेऊन तिथे उत्तर भारतीयांच्या प्रेमापोटी हे करावं. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या उद्योग जर कुणी केला तर तो चालू दिला जाणार नाही. आणि शेवटी आजी आजोबा उद्यान हे सगळ्यांना कळणारं नाव आहे. त्यासाठी नाना नानी पार्क असं लिहिण्याची गरज नाही. अशा अनेक शब्दांचा वापर, अमराठी शब्दांचा वापर होतोय, तो तातडीनं थांबवावा. शेवटचा मुद्दा सांगतो. काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांना आम्ही पत्र लिहिणार आहोत. ते मराठीच्या आंदोलनामध्ये आमच्या बरोबर सहभागी झालेले आहेत.
हर्षवर्धन सपकाळांची भूमिका वर्षा गायकवाड यांच्यासारखी बिंडोक असेल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आज संध्याकाळी आम्ही त्यांना पत्र लिहू, पत्रकार परिषदेचा रेफरन्स देऊन या पद्धतीने तुमच्या पक्षाने केलेला उत्तर भारतीयांचा जाहीरनामा मागे घ्यावा आणि मराठी माणसांच्या संबंधातला जाहीरनामा मांडावा अशी विनंती करणार आहोत. तसं जर झालं नाही तर हा जो मुंबई प्रदेश काँग्रेसने केलेला जाहीरनामा आहे तो त्याची होळी करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग राहणार नाही. हे मुद्दे मी आमच्या मराठी नाण्यातले आपल्या समोर मांडले. आता सुहास राणे हे महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या त्यांच्या उमेदवारांच्या बद्दल थोडक्यात सांगतील आणि मग मी प्रश्न. सर्वांना सहस्नेह जय. मी सुहास राणे, संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष तथा संयोजक, संयुक्त महाराष्ट्र आघाडी पर्व दुसरे. आम्ही या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वसाधारण व्यक्तिमत्व असलेले, चळवळीतले व्यक्तिमत्व असलेले 17-18 सर्व मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या या संघटनांच्या माध्यमातून आम्ही काही ठराविक ठिकाणी उमेदवार आपण दिलेले आहेत. प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 162, प्रभाग क्रमांक 41, 42, 43, प्रभाग क्रमांक 81, प्रभाग क्रमांक 192 आणि प्रभाग क्रमांक 212 असे आपण ठराविक काही प्रभागामध्ये संयुक्त महाराष्ट्र आघाडी आणि संभाजी ब्रिगेड आणि इतर अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवराज्य ब्रिगेड, छावा ब्रिगेड अशा 17-18 मराठा एकीकरण समिती अशा 17-18 संघटना मिळून मराठी भाषा, मराठी माणूस यांच्या हक्क अधिकारासाठी लढणारी जेवढे पण संघटना आहेत हे आम्ही सगळेजण मिळून आपण उमेदवारी दिलेली आहे. आणि या आज जो मराठी अभ्यास केंद्र महानगरपालिकेसाठी मराठी नामा हा जशाचा तसा संयुक्त महाराष्ट्र आघाडीने स्वीकारलेला आहे. आणि आम्ही याच मुद्द्यांवरती येणाऱ्या महानगरपालिकेतल्या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून सर्वसामान्य मराठी मुंबईकरांपर्यंत हा मराठी नामा पोहोचवण्याचा आम्ही जाहीरपणे प्रयत्न करणार आहोत. आणि हे सर्वच्या सर्व मुद्दे हे जसेच्या तसे मुद्दे संयुक्त महाराष्ट्र आघाडीचेच मुद्दे आहेत असं मी इथे आज जाहीर करत आहोत. त्याच प्रकारे डॉक्टर पवार साहेबांनी जी भूमिका मांडली त्या सर्व भूमिकेवरती संयुक्त महाराष्ट्र आघाडीचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा असणार आहे. या लढाईमध्ये कोणाची हार होईल, कोणाची जीत होईल, कोणाचं नुकसान होईल, कोणाचा फायदा होईल हे आमची भूमिका नाही. इथे फक्त मराठी माणसांचीच जीत झाली पाहिजे यासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी ज्यांनी हुतात्मा दिलेल्या त्या 107 हुतात्म्यांना ही खूप मोठी आदरांजली असणार आहे. या माध्यमातून जे मराठी माणसांसाठी लढणारे लोक जे सदनात जातील ते या जाहीरनाम्याच्या तंतोतंत पालन करतील. या जाहीरनाम्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी सदनामध्ये भांडतील असं मी इथे आशा व्यक्त करतो. आणि हा जाहीरनामा सर्वसामान्य मराठी आणि मुंबईकरांसाठी आहे असं मी इथे जाहीर करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आता मराठी नामा सादर केलेला आहे. पण मला असं म्हणायचं आहे की काही वर्षांपासून मराठी माणूस आणि मराठी भाषेचं खच्चीकरण सुरू आहे आणि ते महाराष्ट्र काही जणांची प्रशासकीय स्तरावरती महानगरपालिकाच्या किंवा राज्य स्तरावर तिथे जे चाकरी करणारे लाचार आहेत मराठी त्यांच्यामुळे शोधण्याचं तुम्हाला माहिती जाते. आणि दुसरी गोष्ट त्याच पार्श्वभूमीवर आपण मराठी नामा जाहीर केलेला आहे. उद्धव आणि राज ठाकरे जे मराठी लोकांसाठी म्हणतात ते एकत्र आलेले आहेत त्यांना त्यांच्या उमेदवारांना लोकांनी पाठिंबा द्यावा. आता पहिला जो मुद्दा तुम्ही सांगितला की मराठी लोकांच्या चाटुगिरीमुळेच काही ठिकाणी मराठी लोकांचं नुकसान झालं आहे. तुमच्या या मताशी पूर्ण सहमत आहे. म्हणजे दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि आता अगदी उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी उदर मारवाडी बिल्डरांना घर रिकामी करून देण्यासाठी मदत करणारे लोक आपले आहेत. वॉर्ड ऑफिसर आपले आहेत. अनेक ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आपले आहेत. त्यामुळे एक वर्षभरापूर्वी एका चर्चेमध्ये मी असं म्हटलं होतं
की आपले लोक हे भांडवलदारांचे कमिशन एजंट म्हणून काम करत आहेत. त्यामुळे जसा बंदोबस्त उत्तर भारतीयांच्या लोकसंख्येतनं येणाऱ्या दबावाचा आणि त्यांच्या देशांतर्गत वर्चस्ववादाचा केला पाहिजे किंवा गुजर मारवाड्यांच्या भांडवलाचा केला पाहिजे, तसा मराठी लोकांच्या दलालखोरी वृत्तीचा सुद्धा त्यांनी आपण विचार केला पाहिजे आणि सामना केला पाहिजे. हा तुमच्या प्रश्नाचा पहिला भाग. दुसरं जर तुम्ही म्हणालात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना लोकांनी मतं द्यावीत का. आता प्रश्न असा आहे की आम्ही जेव्हा तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या संबंधातलं आंदोलन सुरू केलं त्यावेळेला अगदी सुरुवातीला आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला तो पक्ष धर्मराज्य पक्ष नावाचा एक छोटा पक्ष आहे ठाण्यातला राजेंद्र राजेंद्र. त्यानंतर सीपीएमनं पाठिंबा दिला, सीपीआयनं दिला, काँग्रेसनं दिला. त्यानंतर दोन्ही सेनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही पाहिलंय दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्यांचं मनोमिलन झालं. लोकांना असं वाटत राहिलं की आमच्या आंदोलनामुळे हे घडलं. पण आपल्यापैकी ज्यांना राजकारण थोडंफार कळतं त्यांना हे माहितीये की या गोष्टी त्यांच्या अस्तित्वासाठीच आवश्यक होत्या. आमच्या बाजूने एवढंच झालं की कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली. आता या बाबतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना मतदान करावं असं आम्ही कधी म्हणू शकू. जसं सुहास राणे आता म्हणाले की हा मराठीनामा आम्ही तंतोतंत अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या उमेदवारांना यश मिळेल का मिळणार नाही हा मुद्दा नाही, हा इंटेंटचा मुद्दा आहे, हा त्यांच्या मनातल्या भावनेचा मुद्दा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निश्चितच अधिक यश मिळणार आहे. हा मराठीनामा आम्ही त्यांच्यापर्यंतही पोहोचवणार आहोत आणि पोहोचवणार आहोत. तर दरवेळेला काय होतं की आम्ही त्यांना वेळ मागतो किंवा काही वेळेला त्यांच्याकडनं निरोप येतात. हा मराठीनामा पब्लिक डोमेन मध्ये आहे. या मराठीनाम्याला ज्या पक्षाचा ज्या उमेदवाराचा पाठिंबा असेल त्यांना सहकार्य करावं अशा प्रकारचं मतदारांना आम्ही आवाहन करू. ब्लँकेट आवाहन यांना मतदान करा किंवा करू नका असं करण्याचे दोन प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला माहितीये की चळवळीतल्या माणसांची ताकद मर्यादित असते. त्यामुळे उद्या मी असं म्हणालो की नाही यांना मतदान करा म्हणून मुंबईची 1.5 कोटी जनता तसं मतदान करते असं नाही. हा एक भाग. आणि दुसरं असं की ही वेळ आहे म्हणजे नाशिकमध्ये आदित्य ठाकरे गेले त्यावेळेला तिथे निरंजन टकले आणि इतर लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडनं आणि तुमच्या उमेदवारांकडनं आम्ही अफिडेव्हिट घेणार आहोत की तुमचे लोक निवडून आले तर नाशिक मधल्या तपोवनातल्याच नाही इतर ठिकाणच्या झाडांना पण हात लावला जाणार नाही. आणि आदित्य ठाकरे यांनी असा शब्द दिलाय त्यांना की त्यांच्या सर्व उमेदवारांच्या वतीने ते हा शब्द देतील. झाडांच्या बाबतीत असा शब्द देणं जितकं सोपं आहे तितकं भाषेच्या बाबतीमध्ये शब्द देणं सोपं नाही. कारण मराठी भाषेचं नुकसान करणारा एक मोठा प्रकल्प आदित्य ठाकरेंनीच मुंबई महानगरपालिकेत आणलेला आहे. तो मुंबई पब्लिक स्कूलचा आहे. त्यामुळे शिवसेनेनं आणि मनसेनं हे म्हणायला पाहिजे की मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग जून 2026 पासून आम्ही बंद करणार आहोत. आम्ही मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी काम करू. तुम्ही शिकला असाल बॉम्बे स्कॉटिश मध्ये की तुमची आणि तुमच्या पालकांची चूक आहे. पण यानंतरच्या काळामध्ये तुम्ही मराठी माध्यमाच्या बाबतीमध्ये बोला आणि कृतीच्या अंगाने बोला. अशा पद्धतीनं या मराठी नाम्याबद्दल जर शिवसेना मनसे बोलली किंवा काँग्रेसच्या लोकांनी त्यांचा हा वेळगळ असा उत्तर भारतीयांचा जाहीरनामा मागे घेतला आणि मराठी माणसांच्या या मराठी नाम्याचा विचार केला तर जे या जाहीरनाम्याच्या या मराठी नाम्याच्या बाजूचे असतील त्यांना सहकार्य करावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भूमिका असते. आणखी प्रश्न आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि मराठी माणसांचा मराठी भाषेचा दृष्टिकोनाने आंतरराष्ट्रीय प्राप्ती आहे. अशा पार्श्वभूमीवर काही परप्रांतीय इथे येतात कुठेही दाखवतात आणि आम्ही मराठी बोलणार नाही अशी व्हिडिओ व्हायरल झालेली आहे. अशा लोकांच्या विरोधात जे उघडी करतात अशा लोकांच्या विरोधात राज ठाकरे म्हणतात की काय करताय त्यांना तो मामला आहे. मराठी भाषेचे इंटरनेट आपण काय करणार मराठी माणसं म्हणजे अशा लोकांच्या विरोधात काय करावं काय राज ठाकरेंनी 2006 मध्ये त्यांचा पक्ष आला तेव्हा 2009च्या दरम्यान काही वेळा त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही टॅक्सीवाल्यांना 1-2 जणांना मारलं. काही ठिकाणी पाणीपुरीवाल्यांशी त्यांचे वाद झाले. आता मीरा रोड मध्ये अशा प्रकारचा एक वाद झाला. तुम्ही जर पाहिलं ना तर अशा प्रकारचे प्रसंग किती झाले आणि प्रत्यक्षात टेलिव्हिजन चॅनलवाल्यांनी विशेषतः हिंदी टेलिव्हिजन चॅनलवाल्यांनी ते प्रसंग किती हजार वेळा दाखवले.
याच्यातून म्हणजे मुंबईमध्ये जणू काही प्रत्येक उत्तर भारतीयाला मारण्याचंच काम इथला मराठी माणूस करतोय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालंय. मी राज ठाकरेंना एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काही वेळेला भेटलो आहे. मला व्यक्तिशः असं वाटतं की उत्तर भारतीयांनी मराठी न बोलण्याची मुजोरी केली तर त्यांना काही वेळेला समजावून सांगणं आणि नाही त्यांना कळलं तर त्यांना ते जी पद्धत वापरतात ती पद्धत काही वेळेला लोकांनी आपण ह्याने वापरणं गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की उत्तर भारतीय फक्त मराठी लोकांचं नुकसान करतात असं नाही. काही ठिकाणी पालघरमध्ये अलिबागमध्ये मराठी माध्यमाच्या काही शाळांमध्ये उत्तर भारतीयांची मुलं जात आहेत आणि मराठी लोकांची मुलं इंग्लिश मिडियमच्या आणि सीबीएसई शाळांमध्ये जातात. मग जे मराठी लोक आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घालत नाही, सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये घालत नाही, त्यांच्यावर खळलं खट्याचा प्रयोग होणार आहे का? त्यांच्यावरही खळलं खट्याचा प्रयोग झाला पाहिजे. कारण मराठी शाळा बंद पडायला उत्तर भारतीय किंवा गुजर मारवाडी जबाबदार नाही. मराठी शाळा बंद पडायला मराठी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, आधी उच्चवर्णीय आणि आता बहुजन हे जबाबदार आहे. त्यामुळे मराठीचा अपमान करणाऱ्यांना जर खळलं खट्याची मात्रा द्यायची आहे तर मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी वाचनालय यांचा अपमान करणाऱ्यांना पण तीच ट्रीटमेंट मिळाली पाहिजे एवढंच आमचं. सर्व राजकीय पक्षांना मराठी नामा स्वीकारण्यासाठी तुम्ही विनंती करणार आहात? सर्व राजकीय पक्षांना आम्ही आज उद्याकडेच हा मराठी नामा पाठवणार आहोत आणि विनंती करणार आहोत की हा मराठी नामा त्यांनी स्वीकारावा आणि प्रत्यक्षामध्ये ही जी निवडणूक आहे ती केवळ पैशांचा वापर किती झाला, कोणत्या स्कीम वापरल्या गेल्या याच्यापेक्षा काही रचनात्मक मुद्द्यांवर जे आम्ही आमच्या टीमने बऱ्यापैकी प्रयत्न करून लोकांच्या पुढे मुद्दे आणण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये आम्हाला पर्यावरण असेल, पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छता असेल, अशा इतर नागरी सुविधांच्या प्रश्नांबद्दलही बोलता आलं असतं. पण तसं करायचं की एक आणखी स्वतंत्र पत्रकार परिषद होईल म्हणून या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून आणि आत्ताच जे मुंबई शहराचं घटित आहे आत्ताच्या घडीला 2011ला झालेल्या जनगणनेनंतर आता 27ला जनगणना होणार आहे आणि आत्ताच्याच घडीला मुंबई शहरामध्ये मराठी माणूस आता उरलाच नाहीये, तो अल्पसंख्याक झालाय, त्याला स्थानच नाहीये. अशा प्रकारची सामूहिक मगरुरीची कुजबुजीची भाषा सतत होते आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आम्ही विनंती करणार आहोत आणि भाजपच्या मंडळीला सुद्धा की आज समजा तुमच्या मेहरबानीने उत्तर भारतीय आणि गुजर मारवाड्यांनी सेना मनसेचा पराभव केला किंवा काँग्रेसचा पराभव केला तर उद्या या तुमच्या पक्षामधले उत्तर भारतीय आणि तुमच्या पक्षातले गुजर मारवाडी उद्या जाऊन तुमच्या पक्षातल्या मराठी लोकांचाही बंदोबस्त करतील. म्हणजे कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा वर्षा गायकवाड यांचा पराभव आज होईल, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचं उद्या तेच होणार आहे. म्हणजे भाजपमधल्या मराठी लोकांचं मरण उद्या आहे, बाकीच्या पक्षातल्या मराठी लोकांचं मरण जर आज असेल. त्यामुळे जे जात्यात आहेत त्यांच्याकडे बघून भाजपमधल्या सुपातल्या लोकांनी फार आनंदाच्या उकळ्या फोडण्याची गरज नाहीये. हे गुजर मारवाडी आणि उत्तर भारतीय आधी काँग्रेस आणि सेना मनसेचा बंदोबस्त करतील, मग पुढे उरणारच नाही बंदोबस्त करण्याजोगं, मग तुमचाच नंबर लागणार आहे. त्यामुळे तेवढी एक काळजी सत्तेतल्या लोकांनी पण घेतली पाहिजे. मराठी भाषेची गळचेपी करते, मराठी भाषेची गळचेपी सध्या कोण करते असं तुम्हाला? मराठी भाषेची गळचेपी सध्या कोण करतंय असं मी तुम्हाला सांगतो. मराठी भाषेची गळचेपी प्रशासन करतंय, मराठी भाषेची गळचेपी राज्य व्यवस्था चालवणारे लोक करतायत. अधिकारी मराठी आहेत. आम्ही मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत भूषण गगराते ते मराठी आहेत. यूपीएससी त्यांनी मराठीमधून दिली आहे. भारतात ते तिसरे आलेले आहेत आणि 8 दिवसांच्या पूर्वी आम्ही त्यांची भेट घेतली. त्यावेळेला मुंबईतल्या बंद पडलेल्या किंवा धोकादायक ठरवून बंद पाडल्या गेलेल्या मराठी शाळांच्या बद्दल बोलण्यासाठीच सौजन्य सुद्धा त्यांच्याकडे नव्हतं. अशा आडनावाने मराठी असलेल्या माणसांचं आपण काय करणार आहोत? त्यामुळे ही गळचेपी जसा लोढा करतो तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बसून हे ठरवतो
की कबूतर महत्वाची आहेत का मराठी माणसं महत्वाची आहेत, तसा लोढा गळचेपी करतो तसे दगडाणी पण करतात आणि तसे त्यांचे कमिशन एजंट म्हणून वावरणारे मराठी लोक पण करतात. बोला. तर ज्याप्रमाणे आता जेव्हा राज ठाकरे यांचा जेव्हा मुद्दा होता की जे लोक मराठी वक्तव्य करत होते परप्रांतीयांना त्यांच्यावर मारहाण होत होती, त्यावेळेला जे सॅटेलाइट चॅनल वाले आहेत तर त्यांच्याकडे असं म्हटलं जात होतं की राज ठाकरे हे स्वतः पण मराठी नाहीये, त्यांचे जे पूर्वज होते ते बिहारचे आहेत. तर मग त्या संदर्भात आता आपण त्यांचं जर म्हणणं आहे, तुम्ही सांगितलं की जेव्हा आपले परप्रांतीय वाचले तर त्यांना तो राज ठाकरेंना त्याचा जबाब दिला तर ते कुठेतरी योग्य आहे. तर त्याबद्दल काय म्हणणं आहे? तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर एक मुद्दा फक्त मराठी नाम्याच्या अंमलबजावणीबद्दल सांगतो. आम्ही सर्व राजकीय पक्षांना विनंती करणार आहोत की त्यांच्या जिथे सभा होती त्या सभांमध्ये आम्हाला त्यांच्या पक्षाबद्दल बोलायचं नाही, आम्हाला मराठी नाम्याबद्दलचं म्हणणं मांडण्यासाठी आम्हाला त्यांच्या व्यासपीठावर यायचं. काय आम्हाला आमचं मराठी नाम्याबद्दलचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांच्या व्यासपीठावर जायचं आहे, तशी विनंती आम्ही करणार. तुम्ही काही जो प्रश्न विचारला तशा प्रकारचा प्रश्न विचारणारे जे हिंदी चॅनलवरचे लोक आहेत ते अत्यंत विरोधी लोक आहेत असं माझं मत आहे. याचं कारण जगातल्या सर्व माणसांचा उगम हा आफ्रिकेतल्या एका स्त्रीपासून झालेला आहे असं लोक म्हणतात. पण मग जर तसं झालेलं असेल तर मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये ही मराठी पत्रकार परिषद घ्यायची की नाही, का आफ्रिकनच भाषेमध्ये बोलायचं, याचं उत्तर आपण जरा दिलं पाहिजे. राज ठाकरेंच्या बद्दल लोक म्हणतात की ते सिकेपी आहेत, मग ते तिकडनं कायस्थ म्हणून आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या भारतातल्या अनेक प्रांतांमधले लोक शेकडो वर्षांमध्ये स्थलांतर केलेले आहेत लोकांनी. पण संयुक्त महाराष्ट्र नावाची एक आयडेंटिटी जेव्हा तयार होते तेव्हा इथं आलेल्या माणसांची काय भाषा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हिंदी चॅनल जे आहे त्यांचा एकूणच IQ हा निगेटिव्ह मधला असल्यामुळे त्यांच्याकडून फार काही विचारांची अपेक्षा करण्याची गरज नाही. त्याचं उत्तर राज ठाकरेंनी दिलंय ना, मी काही त्यांचा प्रवक्ता नाहीये, त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे. आणि राज ठाकरेंनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं तर बऱ्याच चॅनलवाल्यांना पळता होईल थोडी होईल, त्यामुळे ते त्यांचं ते पाहून घेतील. हे वेगळं विधान आहे, एवढं तुम्हाला सांगतो. साहेब एक फक्त राजीनामामधलं एक वाक्य जरा तुम्ही म्हणताय की मराठी हे बोलू शकणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य आहे. तर काँग्रेसने मोठ्या संख्येने अमराठी भाषिकांना ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना उमेदवारी दिली आहे आणि भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात मराठी बोलणाऱ्यांना दिली आहे. तर मतदारांनी हे कसा निवड करावी हा मराठी. आता कसं आहे माहिती आहे, काही मराठी लोक आपल्याकडे असतात, काही अमराठी लोक अनेक भागांमध्ये असे आहेत. आम्ही असं म्हटलेलं आहे की जिथे एकापेक्षा जास्त मराठी उमेदवार आहेत तिथं मराठी शाळा, मराठी भाषा, महाराष्ट्र, मराठी संस्कृती याच्याबद्दल प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्या. आणि आम्ही म्हणतो असं की मराठी उमेदवारालाच प्राधान्य द्या. जिथे अमराठी उमेदवार आहे, मग तो काँग्रेसचा असेल, भाजपचा असेल, इतर कोणत्याही पक्षाचा असेल, अमराठी उमेदवाराला मतदान करू नका असं आम्ही स्पष्टपणाने म्हणतो. आता ह्याच्याबद्दल जे फारच आपल्याकडे अल्ट्रा लिबरल लोक आहेत त्यांनी त्याला प्रतिगामी, संकुचित, मागासलेलं काही म्हणावं. आम्ही अत्यंतिक मराठीवादी आहोत, त्याच्याबद्दल माझं दुसरा काही युक्तिवाद नाही. जे पक्ष मराठी उमेदवार देतील त्याच्या समोर अमराठी उमेदवार दिला गेला तर अमराठी उमेदवार नाकारायचा स्पष्ट म्हणत आहे. पैशाच्या जोरावर काही वर्षांपासून मराठी माणसाचा मराठी भाषेचा कशी गरज सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं भविष्यात काय असणार आहे मराठी भाषेच्या मराठी माणसाचा? आता या निवडणुकांच्या चौकटीपुरता जर आपण विचार केला तर पैशाच्या जीवावर खर्चीकरण होत आहे ते तुम्ही जर पाहिलं तर गिरण्या आणि रिडेव्हलपमेंट अशी दोन उदाहरणं तुम्ही पाहिली तर गिरण्यामध्ये ज्या माणसांनी काम केलं त्यांना मुंबई शहरामध्ये घर मिळण्यासाठी भांडावं लागतंय. त्यांना शेलू, वांगणी आणि नवीन पनवेलमध्ये कुठेतरी अशी काडेपेटीसारखी घरं सरकार देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या ज्या मूळ जागा आहेत गिरण्यांच्या तिथे लोढापासून रहेजापर्यंत सगळे मोठे बिल्डर अत्यंत मुजोर होऊन बसलेले आहेत. तिथली माणसं गेली म्हणजे पूर्ण परिसंस्था गेली, इकोसिस्टीम गेली, शाळा गेल्या तिथल्या. आणि दुसरीकडे तुम्ही जर बघितलं रिडेव्हलपमेंट मध्ये लोकांना जेव्हा घर दिली जात आहे
आता वरळीमध्ये 40 आणि 45 मजल्यांचे टॉवर बांधले गेले. तुम्ही वरळीमध्ये सुद्धा बिल्डिंगच्या लोकांना टॉवर का दिले गेले? वरळीमध्ये आता तुम्ही जर जाऊन बघितलं तर इतके मोठे हाय रायझेस, मोठ्या इमारती झाल्या, गुजर मारवाड्यांची वस्ती असलेल्या, की आणखी एखाद्या निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंना त्या मतदारसंघात जाता येणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे मराठी लोकांची घरं यांनी मराठी लोकांच्या प्रेमापोटी केलेली नाहीये. त्यांना असं लक्षात आलंय की गुजर मारवाडी एक तर उतरत नाही आणि उतरला तर भाजपच्याच माणसाला मतदान करायला उतरतो. मग आपला माणूस त्या बिल्डिंग मध्ये राहायला पाहिजे, म्हणून रिडेव्हलपमेंट मध्ये पण काही ठिकाणी मराठी लोकांना घर देण्याचा प्रयत्न होतो. पण आत्ताच्या घडीला मराठी माणसांच्या मागे महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकद, कुठलंही सरकार, आता तो पाशवी बहुमतवाल्यांचं असेल किंवा दुसरं कोणाचं येईल ते असेल, हे पूर्ण ताकदीनं जोपर्यंत उभे राहत नाही, हे कोणाच्या मागे आता उभे आहेत? हे सगळे लोढा आणि आशरच्या मागे उभे आहेत. कृपाशंकर सिंग जो जेलमध्ये पाहिजे होता, संजय निरुपम ज्याला कधीच फटके पडायला पाहिजे होते, या सगळ्यांना वाढवले कोणी? मराठी लोकांनी वाढवलेलं आहे. आणि ते वाढवल्यामुळे हे तुरुंगात जायला हवे असणारे लोक आता इतके मुजोर झालेले आहेत की ते ठरवतात मुंबई शहराचा महापौर कोण होणार आहे. अशा प्रकारचं डिस्ट्रॅक्शन करणारे जे लोक आहेत, यांचा नीट बंदोबस्त करणं हा एक अजेंडा आहे. आणि मराठी माणसांनी विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथल्या लोकांनी बाबासाहेब म्हणाले होते त्याप्रमाणे महाराष्ट्र आपला आहे, तो क्लेम केला पाहिजे. आपण महाराष्ट्र मिळवला पण क्लेम केला नाही. तो क्लेम केलाय पैशाच्या बाबतीत गुजर मारवाड्यांनी आणि संख्येच्या बाबतीत उत्तर भारतीयांनी. यांचा क्लेम मागे ढकलून मराठी माणसांनी मिळवलेलं राज्य आपलं टिकवण्यासाठी जे काही करावं लागेल संविधानात्मक सनदशीर चौकटीमध्ये ते सर्व केलं पाहिजे. ते जर केलं नाही तर यानंतरच्या काळामध्ये फार कठीण परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात मारवाडी इतर लोक आपल्या महाराष्ट्रात जमिनी विकत घेत आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात ते जमिनी विकत घेत आहेत. पण त्यांना जमिनी घ्यायला मदत करणारे तलाठी, प्रांत, ग्रामसेवक, पोलीस पाटील, उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी मराठी लोक आहेत ना. तिथे कृपाशंकर सिंगला सिंधुदुर्गात आणि रत्नागिरीत जमीन कोण घेऊन देतं? आपले लोक आहेत. आपले लोक नालायक आहेत. त्यामुळे बाहेरच्या लोकांचा बंदोबस्त करायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण हे जे भूमाफिया कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत, हे भूमाफिया मराठी लोकांनी जर सोकावलेले असतील, तुम्ही पार्थ पवारच्या जमिनीवर बघा ना. पार्थ पवार त्यातला एक गुन्हेगार आहे, दुसरी जी तेजवानी आहे ती माती सिंधी आहे. कशामुळे अजित पवारांच्या मुलाला पार्टनर म्हणून पण मराठी माणूस मिळत नाही, इतके हे गळे गुजरे लोक आहेत. या अशा प्रकारच्या लोकांचा म्हणजे नुसता जमिनी परप्रांतीय घेतात म्हणून त्यांचा बंदोबस्त करून काढणार नाही. हे सगळं फॅसिलिटेट करणाऱ्या मराठी लोकांचा पण बंदोबस्त केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद होण्याचा एक आरोप होतो, परंतु असाही एक आरोप आहे की सर्वसामान्य लोकांनी आपली मुलं मराठी शाळांमध्ये शिकवावी, परंतु मोठे राजकीय नेते आहेत, नाव घेणार नाही, मोठे राजकीय नेते आहेत, साहित्यिक आहेत किंवा अन्य क्षेत्रातले लोक आहेत, त्यांची मुलं मात्र सीबीएसई किंवा आयसीएसई का सांगू शकतो? आम्ही जे चळवळीतले लोक आहोत, आमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेली आहे आणि आम्ही चळवळ करतोय म्हणून मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेली नाही. आमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेली आहेत म्हणून आम्ही या चळवळीत आहोत. आता तुम्ही राजकीय पक्षाच्या लोकांची नावं घ्या घेऊ नका, आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता माझ्या माहितीमधला हर्षवर्धन सपकाळ हा एकमेव मोठा राजकीय नेता आहे सध्याचा महाराष्ट्रातला. त्याची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकलेली आहेत. बाकी दोन्ही ठाकरेंची शिकलेली नाहीये, भाजपमधल्या लोकांची शिकली नाहीये, ते सगळे बॉम्बे, स्कॉटिश आणि इतर ठिकाणी शिकले. त्यातनं त्यांनी आता युक्तिवाद काय तयार केलंय? शाळा कुठली का असेल ना, मराठीतनं तर बोलतायत ना, मग तुम्ही त्यांचं मराठी ऐकून बघा. पार्थ पवार पासून अमित ठाकरे पर्यंतच्या लोकांचं तुम्ही मराठी ऐका. तुम्ही मराठी माध्यमात नाही शिकला की तुमच्या मराठीची काय बोंब होते आणि तुमचं मराठीचं आकलन किती कच्च होतं हे आपल्याला कळतं आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना पण हे आम्ही सांगतो की तुम्ही मराठी माणसांचा मुद्दा घ्याल पण मराठी शाळेकडे दुर्लक्ष कराल तर तुम्ही दुटप्पी आणि ढोंगी आहात. मराठी शाळा, मराठी भाषा आणि मराठी माणूस या तीन गोष्टींचा एकत्रच विचार केला पाहिजे.
तो एकत्र विचार केल्याशिवाय यश मिळू शकणार नाही. ठीक आहे. ओके.